हार्ट अटॅक आणि कॅन्सर सारखे आजार काय खाल्ल्याने होतात, त्या 3 पदार्थांची नावे अखेर उघडकीस. भारतीय शास्त्रज्ञाचा सगळ्यात मोठा शोध, संपूर्ण जगातून शास्त्रज्ञाचं कौतुक. अखेर हार्ट अटॅक, कॅन्सर याचं खरं कारण उघडकीस. 3 पदार्थ जी लोक नियमित खातात त्यांना हार्ट अटॅक येतो, सोबत कॅन्सरचा मोठा धोका. भारतीय शास्त्रज्ञाने लावला सगळ्यात मोठा शोध. आपल्या किचन मधले 3 धोकादायक पदार्थ जे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असतात. महिला हे 3 पदार्थ प्रत्येक भाजीमध्ये तसेच चपाती भाकरीमध्ये टाकत असतात. हार्ट अटॅक आणि कॅन्सरचं मोठं कारण असणाऱ्या 3 पदार्थांची यादी जेव्हा समोर आली, त्यांची नावे ज्यावेळेस समजली त्यावेळेस संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. कारण की 140 कोटी जनता हे 3 पदार्थ नियमितपणे खात आहे आणि एकदा नाही तर दिवसात 3-3 वेळा खात आहे. या 3 पदार्थांमुळेच आज प्रत्येकाला हार्ट अटॅकचा धोका वाढला आहे. कॅन्सर होण्यामागचं खरं कारण आहेत हे 3 पदार्थ आणि ज्यामुळे भारतात हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलंय. तरुण मुलं, कोणतंही व्यसन नसणाऱ्यांना हार्ट अटॅक येतो आणि कॅन्सर सारखा आजार होतो. नेहमी एक प्रश्न पडलेला होता, नेमकं काय चूक होती, नेमकं खाण्यात आपण काय चूक करतो ज्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येतो. पण लोकांना वाटायचं आपण औषधं फवारलेला भाजीपाला खातो, किंवा आपण हायब्रिड गाईचं दूध पितो, किंवा आपण तेलकट तळलेले बाहेरचे पदार्थ खातो. आपल्यावर तणाव भरपूर झालाय, कामाचा स्ट्रेस झालाय, झोपायची सवय नाही, उठायच्या सवयी चुकत आहे, त्यामुळे हार्ट अटॅक येतो, कॅन्सर होतो. पण या संशोधनात अशा 3 गोष्टी सापडल्या की ज्याचे नावे पाहून संपूर्ण देशात एक भीतीचं वातावरण निर्माण झाले. कारण की या 3 वस्तू इतक्या कॉमन आहे की देशातल्या प्रत्येक घरात स्वयंपाकामध्ये या 3 गोष्टींचा वापर होतोय आणि प्रत्येक व्यक्ती दररोज खात आहे. यामुळे संपूर्ण देशात एक प्रकारचं खळबळजनक वातावरण झाले. या संशोधनामुळे 3 पदार्थांची यादी समोर आली. पण आता याच संशोधनामुळे तुम्हाला हार्ट अटॅक आणि कॅन्सर सारखा आजार टाळता येणार. शास्त्रज्ञांनी संशोधनात यादी जाहीर केली आणि त्यासोबत या 3 वस्तू कशा बंद करायच्या की जेणेकरून कॅन्सर आणि हार्ट अटॅकच तुम्हाला येणार नाही आणि सोबत 300 पेक्षा जास्त आजार तुम्हाला आयुष्यभर होणार नाही. निरोगी तुम्ही राहू शकता जर या 3 गोष्टी जर बंद केल्या तर. भारताच्या इतिहासातलं हे सगळ्यात मोठं संशोधन आहे. कारण की इथे फक्त 3 वस्तूंची नावे सांगितली नाही तर ही बंद कशी करायची, याला पर्यायी दुसरे निरोगी पदार्थ कोणते याची देखील माहिती या संशोधनात आलेली आहे. जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला लक्षपूर्वक पाहावा लागेल. कारण की आज आपण जाणून घेणार आहोत की या संशोधनामध्ये कोणत्या 3 गोष्टी उघड केल्या ज्याच्यामुळे कॅन्सर आणि हार्ट अटॅक आज लोकांना होत आहे. या गोष्टी आपल्या आहारातून कशा बंद करायच्या, याला पर्याय म्हणून शास्त्रज्ञांनी कोणत्या निरोगी गोष्टी सुचवल्या आहेत. तुमचं आयुष्य संपूर्णपणे निरोगी जगायचं असेल तर काय करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती आज व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. हा 2 मिनिटाचा व्हिडिओ तुमचं आयुष्य नक्कीच निरोगी बनवू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही तर पाहाच, पण जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कारण की 2 लाख रुपये देऊनही तुम्हाला अशी माहिती कुणी देणार नाही. एका भारतीय शास्त्रज्ञाचा सगळ्यात मोठा शोध, हार्ट अटॅक, कॅन्सर सारख्या 300 पेक्षा जास्त गंभीर आजारांचं कारण सापडलं. ते कारण सापडलं आपल्या जेवणाच्या ताटामध्ये, आपल्या स्वयंपाकघरातील डब्यांमध्ये. होय, असे 3 पदार्थ जे कॅन्सर आणि हार्ट अटॅकला कारणीभूत आहे, ज्याचा कोणी कधीच विचार केला नव्हता. पण हे पदार्थ 140 कोटी जनता, भारतातले लोक हे दररोज खात आहेत. आपल्या आहारातील अशा 3 गोष्टी की ज्यामुळे कॅन्सर, हार्ट अटॅक सारखे 300 पेक्षा जास्त आजार होतात, याची यादी आता शास्त्रज्ञांनी जाहीर केली. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात, प्रत्येक खाद्यपदार्थात या गोष्टींचा वापर होतो आणि त्यामुळेच आज लोकांना चालता बोलता हार्ट अटॅक येत आहे, कॅन्सर होत आहे, ब्रेन ट्यूमर होत आहे, तब्बल 300हून जास्त आजार होतात. लोकांमध्ये कमजोरी वाढू लागते, लोकांना हातपाय दुखतात, हातपायाला गोळे येतात, तणाव राहतो. त्याचं कारण आहे याच 3 वस्तू. या 3 वस्तू भरपूर लोकांना आवडतात. प्रत्येक भाजीमध्ये, चपाती भाकरीमध्ये याचा समावेश होतो. पण या वस्तूमुळे तुमचं आरोग्य खराब होते, तुमचं शरीर आतून पोखरून निघतंय. तर या 3 वस्तूंची यादी आली. हे 3 वस्तू आजच बंद करून टाका, तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल. एक शास्त्रज्ञ ज्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं, 3 वस्तू ज्या सगळ्यात भयानक आहे, ज्याच्यामुळे होतो हार्ट अटॅक आणि कॅन्सर, त्याची यादी जाहीर केली. 1000 वर्षात इतकं मोठं संशोधन झालं नव्हतं, हे आज झालंय. आता या संशोधनात काय उघड झालं, कोणते 3 पदार्थ आहेत जे तुम्ही बंद करायचे आहेत, या 3 पदार्थांना पर्यायी निरोगी पदार्थ काय आहेत, कशामुळे हार्ट अटॅक येतो, कशामुळे कॅन्सर होतो, याचं संशोधन आज आपण मांडणार आहोत. पण त्याआधी या शास्त्रज्ञाच्या बाबतीत एक गोष्ट घडली होती आणि ज्यामुळे हा शोध लागला. 2 वर्षापूर्वी झाला असं त्याच्या एका मित्राचं, या शास्त्रज्ञाच्या मित्राचं लिव्हर डॅमेज झालं होतं. त्याच्या लिव्हरने काम करणं बंद केलं होतं. काही कारणास्तव त्याला भरपूर त्रास वाढला.
बऱ्याच काळानंतर डॉक्टरांकडे गेल्यावर लक्षात आलं की त्याचं लिव्हर खराब झालं, त्याला लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागलं, पण दुर्दैवानं त्याचा मृत्यू झाला. मग लिव्हर संबंधी हा आजार त्याला कशामुळे झालं, या शास्त्रज्ञाला त्याचा प्रश्न पडला होता. शास्त्रज्ञ हा शरीर तज्ज्ञ होता, म्हणजे शरीरशास्त्राच्या याच्यामध्ये त्यांनी PhD घेतलेली होती, पण त्याचा मित्र गेला, त्यामुळे त्याने त्या ठिकाणी याच्यावर शोध लावायला सुरुवात केली. का लोकांना कॅन्सर होत आहे, का लोकांचे अवयव निकामी होत आहेत. त्याचा मित्र दारू पित नव्हता, कुठली अल्कोहोल गोष्टही घेत नव्हता. मग का झालं, का लोकांना का अशा प्रकारचे आजार होत आहेत, तर त्यामुळेच त्यांनी शोध लावायला सुरुवात केला. आणि आज जगासमोर त्या 3 गोष्टी आणल्या की याच 3 गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे आज 99% लोकांना हार्ट अटॅक येत आहे, कॅन्सर त्या ठिकाणी येत आहे. आणि पुढे जे संशोधन त्यांनी उघड केलं, त्यांनी जवळपास हजारो लोकांच्या जेवणाचा अभ्यास केला. महाराष्ट्रातील, त्याचबरोबर आंध्र प्रदेश, नॉर्थमधले राज्य असतील, उत्तरेकडले राज्य, दक्षिणेकडले, पूर्वेकडले, सगळ्या राज्यातील लोकांच्या जेवणाचा अभ्यास केला. ते कसे जेवतात, कोणते पदार्थ खातात, काय करतात. तेव्हा त्यांच्या लक्षात आल्या 3 अशा गोष्टी ज्या नियमितपणे सर्व भारतात खाल्ल्या जातात आणि ज्यामुळे आज हृदयविकार आणि जे कॅन्सर सारखे 300 गंभीर आजारांचं प्रमाण वाढलं आहे. ही माहिती आता ती सादर करणार आहेत आणि त्याची 3 गोष्टींची नावे आपण इथून पुढे जाणून घेणार आहोत. अतिशय संवेदनशील माहिती असणार आहे बघा. 2025 मध्ये ही सगळ्यात महत्त्वाचा हा शोध आहे, त्यामुळे लक्षपूर्वक इथून पुढे व्हिडिओ पहा. या आहारातून वस्तू तुम्हाला बंद करावं लागणार आहे, 3 गोष्टी. नाहीतर ह्या जर बंद केल्या नाही तर तुमचा भविष्यकाळ फार अवघड आहे. जसे आहारामध्ये तुम्ही जर या गोष्टी जर ठेवल्या तर तुम्हाला बीपीचा त्रास हा काही काळानंतर सुरू होणार. त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या रक्ताची साखरेची पातळी वाढून जाणार, पोटाचे विकार होणार, कॅन्सर, त्याचबरोबर तुमची किडनी फेल, लिव्हर फेल्युअर सारखे 300हून अधिक गंभीर आजार त्या ठिकाणी होऊ शकतात. त्यामुळे या 3 वस्तू लवकरात लवकर बंद करायच्या आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. पहा, आपण अगदी पाहिलं असेल, दारू न पिणारे निर्व्यसनी लोकांना सुद्धा आजार होत आहेत. आणि मग का होत आहे, कारण की ते या गोष्टी नियमितपणे खातात. दारू पिणारा असू द्या नाहीतर निर्व्यसनी असू द्या, सगळे लोक हा पदार्थ खातात. 3 पदार्थ आहेत, ज्यातला 3रा पदार्थ हा सगळ्यात भयानक आहे. 3रा पदार्थ जर बंद नाही केला, एक वेळ पहिले 2 पदार्थ का, पण 3रा बंद नाही केला तर महिनाभरामध्येच तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. 3रा पदार्थ ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. पहिला आणि सगळ्यात भयानक आणि सगळ्यात जास्त दुष्परिणाम करणारा जो पदार्थ आहे, जो तुम्हाला आजच्या आज या क्षणाला बंद करावा लागेल, तो म्हणजे मैदा. आता मैदा हा बऱ्याच वेळा बऱ्याचशा घरांमध्ये वापरला जात असतो. बऱ्याचशा घरी रोटी बनवणे, चपाती किंवा इतरही स्वीट पदार्थामध्ये हा मैदा एक प्रकारचं पीठ म्हणून वापरलं जातं. आता तुम्हाला माहीत असेल की हा मैदा गव्हापासून तयार होतो, पण हा ज्यावेळेस गव्हापासून तयार होतो तर याच्यामध्ये 97% फायबर हे वेगळे केले जातात. म्हणजे ते तंतुमय पदार्थ आहे किंवा गव्हाचं जे छिलका आहे, गव्हाचं जे कवर आहे, तर त्याच्यामध्ये जर नावाचा पार्ट नसतो, फक्त खालचा पांढरा पार्ट जो असतो याचा गव्हाचा, तर तोच याच्यामध्ये वापरला असतो. याच्यामध्ये ना कुठले फायबर असतात, ना कुठले मिनरल्स असतात, ना विटामिन्स असतात. आणि हे सोडा, त्याला एकदम पांढरा कलर यावं यासाठी त्याचं केमिकल ब्लिचिंग केलं जातं, त्याच्यावर केमिकलचा मारा केला जातो, ज्यामुळे ते एक प्रकारचं विष होऊन बसतं. 80% पदार्थामध्ये मैदा असतो. मग तुमचे ब्रेड्स, बिस्किट, स्नॅक्स, पास्ता, नूडल्स, समोसे, रोटी, नान, केक, पेस्ट्री अशा सगळ्या गोष्टीमध्ये हा मैदा असतो. आणि हा मैदा इतका भयानक आहे की याच्या जास्त सेवनामुळे रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढतं, हृदयामध्ये ब्लॉकेजेस यायला सुरुवात होते, रोग प्रतिकारक क्षमता खराब होते. मैदा खाल्ल्याने साखरेची पातळी लगेच वाढते, मधुमेहाचा त्रास सुरू होतो आणि हार्ट अटॅकचा धोका संभवू शकतो. मैद्याला पर्याय म्हणून पिठाचा गव्हाचं पीठ तुम्ही त्या ठिकाणी वापरायला पाहिजे, किंवा जे भरड धान्य आहेत त्यामध्ये बाजरी, नाचणी, राळ किंवा इतर जे भरड धान्य आहे ते तुम्ही यूज करायला पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारच्या आजाराला तुम्ही बळी पडणार नाही. आता मैदा झाल्यानंतर दुसरा पदार्थ जो 90% हृदयविकाराचं कारण आहे, पण 3रा पदार्थ जो आहे तो सगळ्यात भयंकर आहे. दुसरा पदार्थ आहे तेल. आता तुम्ही म्हणाल तेल तर सगळेच जण खातात, पण तेल कुठलं? रिफाईन तेल. रिफाईन मग पहा, सोयाबीन असू द्या, सनफ्लावर किंवा शेंगदाणा तेल असू द्या, प्रत्येक तेलाच्या पॉकेटवर किंवा प्रत्येक तेलाचा जो काय ड्रम येतो, कुठलंही त्याचं पॅकेट येतं, त्याच्यावर पहा त्याच्यात स्पष्ट लिहिलं असतं की रिफाईन तेल आहे. तेलाच्या पॅकेटवर रिफाईन नाव जर लिहिलेलं असेल तर ते सगळ्यात घातक तेल आहे. ते कोणत्याही धान्यापासून, कोणत्याही बियापासून ज्यावेळेस काढलं जातं तर ते तेल गंधरहित आणि अगदी सुस्पष्ट ट्रान्सपरंट होण्यासाठी त्याच्यावर एक रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्या तेलातील सगळे पौष्टिक मूल्य तर संपुष्टात येतात, पण जे काही चरबीयुक्त पदार्थ आहेत, जे फॅट्स आहेत, ट्रान्स फॅट आहे, ते एक प्रकारचं विषारी फॅट त्याच्यामध्ये निर्माण होतं. हे तेल बनवताना त्याला सगळ्यात आधी एक पाम जे फळ आहे ते फळ घेतलं जातं, त्याला विशिष्ट टेम्परेचरला गरम करून
त्याला अगदी विशिष्ट चक्कीमध्ये पिसलं जातं आणि त्याच्यामधून पिळून पिळून हे तेल काढलं जातं आणि हे काढत असताना त्याला एक उष्णता दिलेली असते. ते तेल परत बाहेर आल्यावर त्याला परत एकदा तापवलं जातं आणि त्याच्यामध्ये पाहिजे तो फ्लेवर टाकला जातो, पाहिजे तो वास टाकला जातो. तेल हे पाम तेलच आहे. तुम्ही जे काय पॅकेट आहे कुठल्याही कंपनीच्या तेलाचं त्याच्या पाठीमागे तुम्हाला लिहिलेलं सापडेल की याच्यामध्ये पाम तेल आहे. मग ते सोयाबीन सारखं लागण्यासाठी सोयाबीनचा सुगंध, शेंगदाणा तेलासाठी लागण्यासाठी शेंगदाण्याचा सुगंध आणि सूर्यफुलाच्या तेलासारखं लागण्यासाठी त्याच्यामध्ये टाकला जातो सूर्यफुलाचा सुगंध. या व्यतिरिक्त ते पाम तेलच असतं आणि रिफाईन असतं. 2-4 वेळा गरमगार करून ते तेल बनवलेलं असतं आणि ज्यावेळेस तेल गरमगार होतं तर त्याच्यामधल्या चरबीचं रूपांतर हे ट्रान्स फॅटमध्ये होतं आणि ही ट्रान्स फॅट तुमच्या हृदया शेजारी साचायला लागते आणि हळूहळू तुमच्या हृदयामध्ये ब्लॉकेजेस व्हायला सुरुवात होते. आता तिसरा आणि सगळ्यात भयानक पदार्थ जो अतिशय भयानक आहे आणि जो प्रत्येक जण वापरल्या वाचून राहू शकत नाही ती म्हणजे साखर. होय, साखर ही प्रत्येक घरामध्ये एकदा नाही तर दिवसात 2-3 वेळा वापरली जाते. याला पांढरं विष देखील म्हटलं जातं. ही साखर खाल्ल्याने जो लिव्हर आहे किंवा यकृत आहे याच्यात मोठ्या प्रमाणात तणाव यायला सुरुवात होते. शरीरात लिपिड्स जास्त तयार होतात. लिव्हर फेल्युअरचा याच्यामुळे धोका संभवतो. हृदयविकाराचा झटका देखील साखरेच्या अतिवापरामुळे येतो. खराब कोलेस्ट्रॉलचं प्रमाण शरीरात वाढतं. बीपीची समस्या बळवू शकते. ब्लॉकेजेस होतात. हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तसेच सांधिवाताची समस्या, जॉईंट दुखणे, घोटे दुखणे अशा प्रकारचे आजार या साखरेमुळे होऊ शकतात. तर यालाच पर्याय म्हणून तुम्ही जो ऑर्गॅनिक गुळ भेटतो, जो त्या ठिकाणी केमिकल रहित जो गुळ असतो, नैसर्गिक गुळ, तर तो तुम्ही वापरू शकता आणि साखरेला पर्याय म्हणून एक गोडवा म्हणून त्याचा तुम्ही वापर करू शकता. तर हे 3 पदार्थ तुम्ही आहारातून लवकरात लवकर जर टाळले तर तुम्ही नक्कीच निरोगी राहू शकता. या 3 पदार्थाविषयी तुमचं नेमकं मत काय आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.